नमस्कार. लक्षवेध गुरुकुल काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या ह्या व्हिडिओजमध्ये आत्ता जी जाणवत आहे समस्या अनेक लोकांमध्ये आणि ती समस्यावरती आपल्याला आज या टॉपिकमध्ये ह्या व्हिडिओजमध्ये आपल्याला चर्चा करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. ती समस्या आहे चिंता, काळजी, अँझायटी. अशी तुम्हाला एक थेरपी मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही घरी तुम्ही स्वतःवरती ते वापरू शकता. अनेक लोक विचारतात की सर सायकोलॉजिकल काय टेक्निक्स आहेत किंवा सायकोलॉजीमध्ये तुम्ही गोळ्या देऊ शकता का? आम्ही सायकोलॉजीमध्ये गोळ्या देऊ शकत नाही. ओनली फॉर सायकोथेरपी काउन्सिलिंग या माध्यमातून जे आम्हाला टॉक थेरपीतर्फे काही करता येईल सगळ्या सायकोलॉजिकल थेरपी आम्ही तिथे वापरतो आणि खूप जबरदस्त रिझल्ट आहेत. 100% रिझल्ट आहेत. मग यामध्ये ज्या ज्या थेरपीज आपण त्या क्लायंट्सवरती वापरता येतील, त्या पेशंटवरती वापरता येईल, त्याला ती कोणती टेक्निक्स वापरल्यानंतर, कोणती थेरपी वापरल्यानंतर त्याला रिझल्ट येईल हे आम्हाला चांगलं कळतं. आणि यामुळे आज मी एक तुम्हाला EFT अँड होपोनोपोनो प्रेयर मी तुम्हाला जी देणार आहे ती खूप जबरदस्त आहे. आणि जर तुम्हाला EFT बद्दल बरंच काही माहिती हवं असेल तर नक्की पहिल्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघा की EFT काय आहे, EFTचे कसे बेनिफिट्स आहेत, EFT कोणत्या ठिकाणी वापरली जाते, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिथे ऑलरेडी सांगितलेल्या त्या प्लेलिस्टवरती तुम्हाला दिलेल्या. तिथे तुम्ही क्लिक करा आणि तिथे तुम्ही ती पूर्णपणे व्हिडिओज बघा आणि यानंतरच हा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. चला तर आपण EFT आणि होपोनोपोनोच्या द्वारे आपण आपली चिंता आणि अँझायटी पूर्णपणे आपण काय करू शकतो, कमी करू शकतो, त्याला फेस करू शकतो. तर मग हे कसं करता येईल? अँझायटीला किंवा तणावावरती आपण मात कशी करता येईल? सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे की होपोनोपोनो प्रेयर काय आहे. होपोनोपोनो प्रेयर जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की तुम्हाला त्या होपोनोपोनोची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. ते नक्की जाऊन तिथे बघा, तुम्हाला ते कळेल आणि त्यानंतर मग ते तुम्ही वापरायला घ्या. ठीक आहे. बघा, अनेक लोक आज चिंता काळजीने ग्रासलेले आहेत आणि येणाऱ्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये असा रिसर्च झालेला आहे की 100 मध्ये 90% लोक ही चिंतेने ग्रासले जाणार आहेत. त्यामुळे आपला सुद्धा त्याच्यामध्ये नंबर येऊ शकतो किंवा तो न येण्यासाठी आपण आत्तापासून काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कशा पद्धतीने आपल्याला चिंता आणि अँझायटीमध्ये आपलं प्रमाण कमी करता येईल? मग पहिल्यांदा आपण काय करूया, होपोनोपोनो प्रेयर. आता होपोनोपोनो प्रेयरची बरीचशी माहिती मी त्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे, पण शॉर्टमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन. एक सायकोलॉजिस्ट होते, त्या सायकोलॉजिस्टने एक सायकिक हॉस्पिटल होतं, तिथे न जाता त्याने आपल्या घरातूनच डिस्टन्स हिलिंग देऊन त्या लोकांना बरं केलं होतं या होपोनोपोनो प्रेयरच्या माध्यमातून. आणि मग 6 महिन्यानंतर ते हॉस्पिटल त्यांना बंद करावं लागलं, कारण तिथे एकही पेशंट नव्हता, कारण सगळे पेशंट पूर्णपणे बरे झाले होते. मग यावरती त्याने रिसर्च केला आणि त्याला चांगले रिझल्ट मिळाले आणि मग तो आपल्या आयुष्यामध्ये त्याने वापरायला घेतलं. होपोनो प्रेयर एक हवाईन एक प्रेयर आहे. एक 4 मंत्र असतात. मंत्र म्हणजे प्रेयर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आता हे कसे वापरायचे चिंता आणि काळजीमध्ये हे मी तुम्हाला आता इथे प्रॅक्टिकली तुम्हाला देणार आहे. स्ट्रेट बसा, थोडासा दीर्घ श्वास एक 2-3 वेळा घ्या असा. थोडंसं सुरुवातीला ही स्टेप करणं गरजेचं आहे, रिलॅक्स. आणि हे झाल्यानंतर मग म्हणा तुमची एखादी चिंता किंवा काळजी कोणती आहे, तुम्हाला आता कोणती चिंता काळजी वाटते की ज्यामुळे तुम्ही ते त्रस्त आहात. समजा एखाद्याला असं वाटतं की सर माझ्याकडे आता पैशाची चिंता खूप आहे किंवा ओव्हरऑलसाठी आपण चिंता आणि काळजी घेऊया, चालेल. त्यामुळे मी आता तुम्हाला पुन्हा सुरुवातीला काय करायचं आहे, असं म्हणायचं आहे, डिअर अँझायटी, डिअर चिंता किंवा डिअर काळजी, मला माहीत आहे की मी आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तरीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये चिंता आणि काळजी येत आहे. त्याबद्दल आय एम सॉरी. थोडंसं चेहऱ्यावरती स्माईल. मी 100% जी काही माझी आत्ताची परिस्थिती आहे त्याला मी 100% रिस्पॉन्सिबल आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू की मी ही जबाबदारी पूर्णपणे घेतलेली आहे. थँक्यू अँड आय लव्ह यू.
मला हे सगळे विचार माझ्यामध्ये पेरल्याबद्दल की तू रिस्पॉन्सिबल आहेस त्याबद्दल आय लव्ह यू. ठीक आहे. सो अशा पद्धतीने एक ते 2 मिनटं स्वतःला बोलायचं असं हात देऊन की आय एम सॉरी, मला माझ्या विचारांबद्दल जागरूक केल्याबद्दल आय एम सॉरी. मी जे काही आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस आलेले आहेत किंवा मी जे ॲक्सेप्ट केलेले आहेत त्याबद्दल आय एम सॉरी. मी पूर्णपणे जी काही आत्ताची परिस्थिती आलेली आहे त्याला 100% रिस्पॉन्सिबल आहे. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. ओके. आणि मग यानंतर मग काय करा, असे हात ठेवा आणि 108 वेळा तुम्हाला काय करायचं आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एक झालं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता होपोनोपोनो प्रेयर हे काय करतं, तुमच्या आतमध्ये क्लिनिंग करण्याचं काम करतं. आत्तापर्यंत आपल्या आतमध्ये एवढे प्रोग्राम झालेले आहेत, बॅड निगेटिव्ह प्रोग्राम झालेले आहेत, त्या प्रोग्रामला पूर्णपणे क्लीन करण्याचं काम कोण करतं, होपोनोपोनो प्रेयर. आणि तुम्हाला एक दिवस केल्यामुळे रिझल्ट मिळणार आहे, तुम्हाला ते कन्सिस्टंटली त्याच्यावरती काम करावं लागेल. तुम्ही स्वतःमधला म्हणजे इगो पूर्णपणे गिळंकृत व्हायला लागतो आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड क्लिअर व्हायला लागतं, अंतर्मन पूर्णपणे क्लिअर व्हायला लागतं. आणि जसं तुम्ही जसं प्रॅक्टिस करणार आहात तसं तुम्हाला त्याचे रिझल्ट यायला लागतील. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. आणि या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा होपोनोपोनो प्रेयर 108 वेळा केल्यानंतर पुन्हा मग तुम्हाला EFT. आता EFT बद्दल जर आणखी तुम्हाला डिटेल्स माहिती हवी असेल की ते कुठे पॉईंट्स असतात, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, ते सगळं काही तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये तुम्हाला त्याची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. ती तुम्ही नक्की पहिल्यांदा बघून घ्या, त्याचा अभ्यास करा, त्याचे नोट्स काढा आणि नंतर मग यावरती चिंता आणि काळजीवरती तुम्ही EFT वापरण्याचा प्रयत्न करा. आता स्पेसिफिक तुम्हाला चिंता आणि काळजी मला वाटते की मला माहिती नाही की कुठल्या गोष्टीची चिंता वाटते, कोणत्या गोष्टींची काळजी वाटते, पण मला आता असं वाटते की मला ही चिंता आहे, काळजी आहे, पण ती किती स्पेसिफिक आहे, 0, 1, 2, त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा थोडी जास्त, असं करत करत तुम्हाला किती वाटते. म्हणजे मला असं वाटतं की मी एक उदाहरण घेतो की मला असं वाटतं की 5% मला, म्हणजे कुणाला 6%, कुणाला 7%, 10%. ओके. कुणाची हायर असेल ती 10 असेल, मिनिमम असेल ती 1, 2 असेल. ठीक आहे. सो आपण 5 घेऊ. ठीक आहे. डोळे बंद करायचे आणि इथे टॅपिंग करायचं आहे. इथे टॅपिंग काय करायचं आहे, मी आता माझ्या आयुष्यामध्ये, माझ्यासोबत बोला, मी आता माझ्या आयुष्यामध्ये जगत असताना मला छोट्या गोष्टीमध्ये खूप काळजी वाटते. इथे टॅपिंग करा. खूप काळजी वाटत आहे. छोट्या म्हणजे मी एखाद्या बँकेमध्ये गेल्यानंतर तिथे माझं डॉक्युमेंट सबमिट होईल का, किंवा ते माझ्याशी चांगले व्यवहार करतील का, किंवा मला घरामध्ये माझे मिस्टर असतील किंवा माझी पत्नी असेल ती माझ्याशी चांगली वागेल का, माझा बिझनेस जो आहे त्या बिझनेसमध्ये मला पुढे सक्सेस मिळेल का. अशा छोट्या गोष्टीमध्ये मला डे टू डे लाईफमध्ये चिंता वाढत चाललेल्या आहे. मला माहिती आहे की ही चिंता आहे, ही काळजी आहे, आणि त्यामुळे माझ्या शरीरावरती, माझ्या मनावरती प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा इफेक्ट होतो. पण असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि या काळजीमधून स्वतःला मुक्त होऊ देतो. ओके. एकदा झालं. दुसरं, मला माहीत आहे की चिंता काळजी माझ्या ब्रेनवरती, माझ्या शरीरावरती, माझ्या मनावरती वाईट इफेक्ट घडवून आणू शकतो. त्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे विस्कळीत होऊ शकतं. जी काही माझं आयुष्य आता चाललेलं आहे त्याचा खूप चांगला प्रभाव माझ्या आयुष्यावरती पडणार नाही, किंवा चिंता काळजी यामुळे वाईट प्रभाव माझ्या आयुष्यावरती पडू शकतो. मला हेही कळतं की याचा विचार करून काहीच फायदा नाही आहे. मला हेही कळतं की त्याला टॅकल करायला पाहिजेत, पण ही परिस्थिती मला आता कळूनच येत नाही आहे, किंवा काय होत आहे किंवा काय होत नाही या सगळ्याच गोष्टीमुळे मी पूर्णपणे ब्लँक झालो आहे. मला काय करायचं आहे मला आता काहीच कळत नाही आहे. माझं ब्रेन पूर्णपणे ब्लँक झालेलं आहे. माझ्या मनामध्ये विचारांचं थैमान सुरू आहे. मला आता काहीच कळायला मार्ग नाही. त्यामुळे
अशी परिस्थिती, असे विचार माझ्या मनामध्ये सारखे सारखे येत आहेत. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि या चिंता आणि काळजीमधून स्वतःला मुक्त होऊ देतो. ओके, आता पुन्हा एकदा अजून एकदा 3 राऊंड मारायचे. मला माहीत आहे की मी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चिंता करत असते, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काळजी करत असतो, त्यामुळे त्याचा शरीरावरती आणि मनावरती खूप वाईट परिणाम होतो, हेही मला माहीत आहे. पण मला कसं हे याच्यावरती बॅलन्स करू, कसं याला कंट्रोल करू हेच मला कळत नाही आहे. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि या काळजीमधून, या चिंतेमधून स्वतःला मुक्त होऊ देतो. ओके, मग काय करायचं? इथे काय करायचं? इथे ही चिंता, ही काळजी, पहिला पॉईंट, ह्या चिंतेमधून, ह्या काळजीमधून मला मार्ग निघत नाही. रिलीज, रिलीज, रिलीज. चिंता, काळजी, दैनंदिन जीवनामधली चिंता, काळजी, रिलीज, रिलीज, रिलीज. टॅपिंग बरोबर करा. दैनंदिन जीवनामध्ये येणारी काळजी, दैनंदिन जीवनामध्ये येणारी काळजी, रिलीज, रिलीज, रिलीज. दैनंदिन जीवनामध्ये येणारी काळजी, रिलीज, रिलीज, रिलीज. टॅपिंग बरोबर करणं गरजेचं आहे. माझ्यासोबत करा. दैनंदिन जीवनामध्ये येणारे चॅलेंजेस, यामध्ये तयार होणारी काळजी, चिंता. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये येणारी चिंता आणि काळजी, यामुळे येणारी चिंता, काळजी, रिलीज, 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 रिलीज. इथे कॉलर बोन. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये येणारी काळजी, रिलीज, 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 रिलीज. ओके, त्यानंतर इथे घ्या. चिंता, काळजी, रिलीज, काळजी, चिंता, दैनंदिन जीवनामध्ये येणारी चिंता, काळजी, रिलीज, 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 रिलीज. दैनंदिन जीवनामध्ये येणारी चिंता आणि काळजी, रिलीज, रिलीज. मला माहीत नाही की कसं त्याला सामोरं जायचं. रिलीज, रिलीज. आणि लास्ट पॉइंट, येणारी चिंता आणि काळजी, रिलीज, 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 रिलीज. आता तुम्हाला, मला असं वाटतं ना, थोडंसं ऑब्झर्व करा की तुम्हाला अजून थोडंसं रिलॅक्स वाटलेलं असेल. आता तुम्हाला काय करायचं? रिलीज केला, सोडून दिलात. इथे असा हात ठेवायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू नाकाने घ्यायचा, तोंडाने सोडायचं. प्रत्येक पॉइंटला टच करायचं. आणि आता तुमची काय करा, तुमची लेवल चेक करण्याचा प्रयत्न करा. आता तुमची लेवल कदाचित ती कमी झाली असेल. जेवढं होत नाही बघा, EFT मधून हे होतं की जेवढं वेळा तुम्ही ती EFT करताना तशा तशा आतमधल्या भावनांचा निचरा व्हायला लागतो. तुम्हाला आश्चर्यचकित व्हायला लागेल की अशी कामं तुमच्या आयुष्यामध्ये होतील, मग ती फायनान्शियल असतील किंवा करिअर असेल, बिझनेस असेल किंवा इतर काही गोष्टीमधले असेल, सडनली तुमची ती कामं व्हायला लागतील. कारण लहानपणापासून आपल्या शरीरामध्ये हा ब्लॉकेजेस आहेत, कचरा आहे आतमध्ये विचारांचा, निगेटिव्ह विचारांचा, तो बाहेर पडायला लागतो. खरंच अमेझिंग असं ही प्रेयर आहे, होपोनोपोनो प्रेयर आहे, EFT आहे. या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयुष्यामधलं चिंता, काळजी, बरेचसे प्रॉब्लेम तुम्ही त्याचे सॉल्व्ह करू शकता.
आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ खूपच छान वाटला असेल. तुम्ही रेग्युलरली याचं प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला कसं वाटतंय आणि या कमेंटच्या रूपामध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी वेगवेगळ्या टॉपिकवरती वेगवेगळ्या कंटेंटवरती मी पुन्हा व्हिडिओज बनवेन. आणि माझं ध्येय हेच आहे की 2025 मध्ये मी 5 लाख लोकांपर्यंत मला पोहोचायचं आहे. मग ते मेंटल हेल्थ अवेअरनेस असेल किंवा लाईफ ट्रान्सफॉर्मेशन स्किल वर्कशॉपच्या माध्यमातून असेल, मला कोणत्याही माध्यमातून मला पोहोचून तिथपर्यंत माझा हा लोकांना चांगलं विदाऊट मेडिसिन त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांना ट्रीट करायचं आहे. त्यांच्या मानसिक परिस्थितीमध्ये मानसिक विचारांमध्ये मला बदल घडवायचा आहे. त्यांच्या लाईफ ट्रान्सफॉर्म मला करायचे आहे आणि नक्की तुमचं मदत नक्की मला मिळेल ही मी आशा करतो. आणि डेली डे टू डे लाईफमध्ये तुम्ही रेग्युलरली त्याचं प्रॅक्टिस करा. तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की आमच्यापर्यंत कळवा. जर तुम्हाला सेल्फ हिप्नॉसिस शिकायचं असेल किंवा मास हिप्नॉटिझम शिकायचं असेल, क्लिनिकल हिप्नोथेरपी तुम्हाला करायची असेल किंवा मंत्रा मॅग्नेटिझम हिलिंग पॉवर आहे, हे सगळे हिप्नॉटिझमचे प्रकार आहेत. जर तुम्हाला हे सगळ्या पॅकेजमध्ये तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की माझ्या टीमशी संपर्क करा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन योग्य गायडन्स तुम्हाला तिथे मिळेल. प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा आणि हा नक्की व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा ज्यांच्या आयुष्यामध्ये खरंच आता चिंता आणि काळजी नक्की त्यांना हेल्प होईल. आपण लवकरच भेटणार. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.